नमस्कार, मी अशू तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. प्रोडक्ट बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की आजचा आपला रिव्ह्यू असणार आहे तो आहे एका जॅकेटबद्दल. तर हे पर्पल कलरच्या जॅकेटचा रिव्ह्यू आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. जेव्हा वातावरण एकदम थंड होतं आणि आपल्याला काहीतरी उबदार वस्तूमध्ये म्हणजे जॅकेटमध्ये म्हणा, स्वेटरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर नक्कीच आपण एका चांगल्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे असं मला वाटतं. तर सेम असाच एक प्रोडक्ट मी घेतला होता आणि त्याचा चांगला रिव्ह्यू मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे की जो घेतल्यानंतर तुम्हाला कधीही रिग्रेट होणार नाही की आपण एका चुकीच्या वस्तूसाठी पैसे इन्व्हेस्ट केले. तर हे पर्पल कलरचं जॅकेट जे आहे ते तुम्ही बघू शकता. हे जॅकेट मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ह्याचं फॅब्रिक एकदम पॉलिस्टर आहे, पण घातल्यानंतर ह्याला इतकी ऊब आहे. आणि हा व्हिडिओ शेअर करण्यामागचं पहिलं रिझन आहे की आता पावसाचं वातावरण आहे आणि अशावेळी आपल्याला एकदम असं गरम गरम राहावंसं वाटतं म्हणजे घरात अगदी थंडी वाजली तरी आपण ब्लँकेट घेऊन बसतो. कधी आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल किंवा आपल्याला वाटत असेल की आपलं स्वेटरसारखंच एक जॅकेटचं पण चांगलं कलेक्शन असावं ज्याने आपल्याला प्रोटेक्शन मिळू शकेल. तर तुम्ही ह्या जॅकेटला नक्की जा. हे जॅकेट मी डिकॅथलॉनमधनं घेतलं होतं 1 वर्षापूर्वी 999 रुपयाला, पण वर्थ इट आहे असं मी म्हणेल तुम्हाला. तर मी हे जॅकेट तुम्हाला ओपन करून दाखवते. असं हे जे जॅकेट आहे वरती स्टँडिंग कॉलर आहे, जे की आपण केस वरती जरी बांधले तरी आपण इझिली किंवा जरी कुणाचे केस मोठे असतील त्यांनी पोनी असेल किंवा वेणी घातलेली असेल तरी त्यांच्यासाठी एकदम कन्व्हिनियंट आहे. समोरनं दिसतं एक मोठी झिप आहे आणि 2 छोटे छोटे पॉकेट आहेत. आणि जर हे जॅकेट आपण ओपन करून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की आतमध्ये असं ग्रे कलरचा एक लायनिंग आहे आतमध्ये, म्हणजे वरती पर्पल दिसतं आहे तुम्हाला पण आतमध्ये असं ग्रे कलरचं लायनिंग आहे. ते पण खूप सॉफ्ट पॉलिस्टरसारखं आहे, पण ह्या पर्पल आणि ह्या ग्रे कलरचं जे आहे त्याच्या आतमध्ये फोमसारखं मटेरियल मला जाणवतं आहे हाताला. म्हणजे थोडंसं दिसताना तुम्हाला असं वाटतं की मोठी घडी होती आहे, पण ॲक्च्युली घातल्यानंतर इतका छान फीडबॅक आहे माझा ह्याच्याबद्दल म्हणजे रिव्ह्यू की मी फुल सॅटिस्फाय की तुम्ही 100% अशा एखाद्या जॅकेटमध्ये इन्व्हेस्ट करा. आणि जे आपल्या स्लीव्ज आहे स्लीवच्या सुरुवातीला असं इलॅस्टिक एक त्यांनी दिलेलं आहे जेणेकरून ते तुमच्या हातापर्यंत म्हणजे मनगटामध्ये व्यवस्थित बसेल. तर असं दोन्ही यांना आहे आणि मध्ये मध्ये तुम्हाला दिसेल जॅकेटला असे स्टिचेस आहेत. म्हणजे जे काही ह्या दोन्ही लेयरच्या मध्ये जे मटेरियल असेल मे बी त्याचं सेटअप की व्यवस्थित ते राहावं म्हणून असेल आणि ते एक डिझाईनसारखं पण ॲपियर होत आहे. तर खूप छान रिव्ह्यू आहे माझा ह्या प्रोडक्टबद्दल. तुम्ही कधी जर डिकॅथलॉनला व्हिजिट केली बॅकसाईडने तुम्हाला असं काहीतरी दिसेल पूर्ण पर्पल, म्हणजे बाहेरनं बघितलं तर हे जॅकेट पूर्ण पर्पल आणि ते जर ओपन बघितलं तर तुम्हाला आतमधून असं ग्रे दिसेल. पण घालण्यासाठी प्रोटेक्शनसाठी म्हणजे खरंच आपल्याला थंडीपासून वाचायचं असेल तर तुम्ही शुअर शॉट हा प्रोडक्ट घ्या. मी तर जेव्हा हे घातलं तेव्हा मला कळालं की समरसाठी आपण अजिबात प्रेफर करू शकत नाही, कारण की हे घातल्यानंतर 1-2 मिनटातच आपल्याला असं गरम गरम फील होतं, म्हणजे छान उबदार आपल्याला वाटतं. तर थंडीसाठी म्हणा किंवा पावसात एकदम थंड वातावरण असतं अशामध्ये हे जॅकेट खरंच छान आहे. म्हणजे अगदी तुम्ही हे घालून गाडीवर जरी गेलात तरी तुम्हाला वाटणार नाही की आपल्याला खूप जास्त थंडी वाजली आहे. हे बघा इथे तुम्हाला दिसेल टॅगवरच त्यांनी मेन्शन केलेलं आहे डिकॅथलॉन आणि त्यांचा लोगो आहे. प्राईस त्यावेळी मला भेटली होती 999 रुपये. मला साईज मी घेतली होती माझ्यासाठी साईज M, तर मला एकदम परफेक्ट आहे. हा रिव्ह्यू मी एकदम नवीन घेऊन हा प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे. तर मी ह्याला 1 वर्ष वापरलं आहे आणि त्यानंतर मी त्याला कितीतरी वेळा मशीनमध्ये धुतलं आहे तरी पण त्याच्या म्हणजे कलर काही फेड झालेला नाही आहे किंवा असं काही नाही की कुठनं तरी त्याचं कापड निघालं आहे किंवा काय, असं काहीच नाही आहे. फक्त ह्या 1 वर्षामध्ये मी जेव्हा जेव्हा ह्याला वापरलं त्यावेळी मला एक छोटासा इश्यू असा वाटला की
की हे आतलं जे लायनिंग आहे तुम्हाला पण दिसत असेल व्हिडिओमध्ये, हे ना पटकन आपण मोबाईल ठेवला आणि काढला आणि पटकन म्हटलं की हे पॉकेट बंद करायला तर गडबडीत आतलं जे फॅब्रिक आहे म्हणजे लायनिंग आहे ते कधी कधी चेनमध्ये अडकतं. पण ते काही आपण व्यवस्थित काढल्यानंतर त्याचा असा काही मेजर इश्यू आला नाही मला कधी. पण 1-2 वेळा गडबडीत मी पटकन बंद करायच्या ह्याच्यामध्ये मला ते जाणवलं की चेनमध्ये आतलं जे लायनिंगचं फॅब्रिक आहे ते आतमध्ये अडकतं. बाकी जर क्वालिटीच्या बाबतीत त्याचा आपण रिव्ह्यू बघितला तर टॉप नॉच आहे, खूप छान. तुम्ही कधी डिकॅथलॉनला व्हिजिट केली तर हा प्रोडक्ट नक्की घ्या. एकदाच इन्व्हेस्टमेंट करा पण चांगल्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करा असं मी तुम्हाला म्हणेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. धन्यवाद.